लास्ट लेक्चर आपण काय बघितलं की मॉड्यूल्स इन जावास्क्रिप्ट. मॉड्यूल्स म्हणजे काय की रियुजेबिलिटी. एखादा जो कॉम्पोनंट, एखादा ज्यावेळेस फंक्शन्स तुमचे क्लासेस असतील किंवा सेट ऑफ फंक्शन्स असतील ते तुम्हाला भरपूर वेळा वापरायचे आहेत, त्यावेळेस तुम्ही मॉड्युलर स्ट्रक्चर वापरू शकता. मॉड्युलर स्ट्रक्चर म्हणजे काय असतं, त्यात एक अशी लायब्ररी आपण बनवायची, त्यात तुमचे क्लासेस असतील, तुमचे फंक्शन्स असतील, तुमच्या त्यात व्हेरिएबल्स, फंक्शन, क्लासेस आणि भरपूर असते प्रॉपर्टीज वगैरे. मल्टिपल कामं सारखे सारखे करू नये म्हणून त्यासाठी मॉड्यूल्स वापरतात. मॉड्यूल्स म्हणजे काय, जिथं एखादी फाईल आपण एक्सपोर्ट करतो आणि कुठेतरी आपण जिथं वापरणार आहे ते इम्पोर्ट करतो, त्याला आपण मॉड्युलर सिस्टीम असं म्हणू शकतो. तर यात काही डाऊट आहे का? तर त्याच्या डेफिनेशन्स काय आहेत? क्लास इज अ प्रोग्राम टेम्पलेट. प्रोग्राम टेम्पलेट तुम्हाला ब्ल्यूप्रिंट म्हणजे पण समजेल आणि प्रोग्राम टेम्पलेट म्हणजे काय. क्लास इज अ प्रोग्राम टेम्पलेट विथ डेटा अँड लॉजिक्स. तुमचा काय पण डेटा असेल, लॉजिक, विच यू कॅन कस्टमाइज and implement according to the requirement. According to the requirement. तर याचा अर्थ काय की आपल्या आपण जर तुम्हाला हे जर माहीत असेल की आपला जो लॅपटॉप आहे त्याच्यात प्रोसेसर असतो. प्रोसेसर कुठला की तुमचा रायझन असेल, तुमचा इंटेल प्रोसेसर असेल, तसे प्रोसेसर असतात. तर आपल्या लॅपटॉपमध्ये किती प्रोसेसर्स असतात? तर एकच प्रोसेसर असतो जो तुमचं जी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती लोड व्हायला जी वेळ घेते, त्याला ती प्रोसेस व्हायला वेळ घेते ना, त्याला प्रोसेसर म्हणतात. आता प्रोसेसर तुमचा कसा वर्क होतो? इथं एक तुमचा प्रोसेसर आहे, इथं एक प्रोसेसर आहे. आता मल्टिपल प्रोसेसर काय की ज्यावेळेस तुम्हाला जर बिग कॉम्प्युटर किंवा जसं की तुम्ही ऐकू शकता की मिनी कॉम्प्युटर, तुमचं स्मॉल कॉम्प्युटर आणि बिग कॉम्प्युटर म्हणजे कोणता, जे नासामध्ये वगैरे वापरतात ना, की बिग कॉम्प्युटर वगैरे म्हणतात. बिग कॉम्प्युटरमध्ये ते मल्टिपल प्रोसेसर असतात. मल्टिपल प्रोसेसर म्हणजे ज्यावेळेस तुमचा लॅपटॉप व्हायला एक प्रोसेसर असल्यावर किती वेळ घेतो? एक 10 मिनटं वेळ घेतो. तसे जे बिग कॉम्प्युटर्स असतात ना, त्या मल्टिपल प्रोसेसर असतात. मल्टिपल का जर आपल्याला रॉकेट लॉन्च करायचं त्याला किती प्रोसेसिंग पॉवर लागत असेल, त्याच्यावर कितीतरी लाख ह्याचा डेटा असतो. मग ती प्रोसेसिंग ज्यावेळेस ऑपरेटिंग सिस्टम चालवायची असते ना, त्यास मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम्स असतात, मल्टिपल प्रोसेसर असतात, ते एकत्र येऊन ते बिग कॉम्प्युटर वगैरे म्हणतात. आता ते प्रोसेसिंग व्हायला कसं असतं? शंभर प्रोसेसर तुमचा प्रोसेसर इथून इथं आला तुमचा लाईन, हा प्रोसेसर इथं आला, राईट. तुमचा एक प्रोसेसरला समजा तुम्हाला 4 तास लागलं, तर दुसऱ्या प्रोसेसरला याला परत इथली पण ऑपरेटिंग सिस्टीम चालू झाली पाहिजे ना. नेक्स्ट असतो तुमचा इथून ऑपरेटिंग सिस्टीम याला इथं एक वेळ जाणार, आणि नेक्स्ट इथून जी ऑपरेटिंग सिस्टीम होणार आहे तुमची, या तिन्ही पण ज्यावेळेस तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम चालू होणार आहेत. तर हा काहीतरी तुमचा कोड असेल ऑपरेटिंग सिस्टीम लिहिण्याचा यात XYZ. तर हा तुमचा जो ऑपरेटिंग सिस्टीमचा कोड आहे
तो इथं आहे. इथं ज्यावेळेस रन होईल त्यावेळेस तुम्हाला 2 तास लागतील, 1.5 तास लागेल, काहीतरी एन नंबर ऑफ तास लागतील. ती ऑपरेटिंग सिस्टीम तुमची चालू झाल्यानंतर इथं एक आला, इथं झाल्यानंतर इथं वेळ लागला. ज्यावेळेस तुमचं सगळं लोड होणार आहे त्यावेळेस ती ऑपरेटिंग सिस्टीम लोड होते ना, ज्यावेळेस बिग कम्प्युटर्स बद्दल बोलतोय की बिग कम्प्युटर्स बद्दल बोलल्याबद्दल की तुम्हाला 1 वर्ष किंवा 2 वर्ष ऑपरेटिंग सिस्टीमला त्या वेळ जातात. मग ऑब्जेक्ट ओरिएंटेड तुमची OOP लँग्वेज कशी एक्झिक्यूट होते, याला सेम कोड आहे ना तुमचा, तर सेम कोडच्या जागी काय होणार, एकच ऑपरेटिंग सिस्टीम. इथं समजा त्यांनी काहीतरी क्लास लिहिला, इथं असं काहीतरी कोड असेल त्यांचा, राईट. आता इथं कोड आहे त्यांचा, नाहीतर इथं कॉमनमध्ये कोड आहे. तर ते काय करणार, याचा ऑब्जेक्ट बनवणार, टेक्स्ट OBJ. आता हाच ऑब्जेक्ट इथं पण बनवणार, हाच ऑब्जेक्ट इथं पण बनवणार. तर तुमचा जो ऑपरेटिंग सिस्टीमचा जो कोड आहे चालू होण्याचा, तर तो कोड काय झाला तुमचा कॉमन झाला. कॉमन झाल्यामुळे काय झालं की इथून आलेला कोड तुमच्या ऑब्जेक्टला भेटला, इथून पण आलेला तुमचा कोड ह्या ऑब्जेक्टला भेटला, आणि इथून आलेला कोड ह्या ऑब्जेक्टला भेटला. आता ह्या तिन्हीचा ज्यावेळेस तुमचा क्लास लोड होणार आहे त्यावेळेस काय झालं तुमचं, की ज्यावेळेस क्लास चालू होणार आहे त्यावेळेस तुमचा क्लास एकदाच लोड होणार आहे. एकदाच लोड होणार आहे म्हणजे एकदाच एक्झिक्युशनला जो 1 तास लागेल नाहीतर 1 दिवस लागेल, तो 1 दिवसच फक्त ऑपरेटिंग सिस्टीमला चालू होण्याला वेळ जाणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट रन करताय त्यावेळेस ते फक्त ऑब्जेक्ट्स बनवण्याचा जो वेळ असेल तेवढाच, म्हणजे ज्यावेळेस ऑपरेटिंग सिस्टीम एकदाच लोड होणार, पण बाकीचे जे प्रोसेसर्स आहेत त्यांना एवढा टाईम जाणार नाही. त्यासाठी ते ऑब्जेक्ट ओरिएंटेड सिस्टीम अशी आली, की असं नाही की जास्त कोड लिहितोय वगैरे. तर कोड कधीपासून लिहायला लागले, ज्यावेळेस तुमची सी लँग्वेज आली. तर सी लँग्वेज कशासाठी बनवलेली, सी इज डिझाइनड फॉर बिल्ड ऑपरेटिंग सिस्टीम. आणि कुणी बनवलेली, कॉल्ड युनिक्स. युनिक्स या ऑपरेटिंग सिस्टीमनं सी लँग्वेज तुमची बनवली. तो हे काय करायचं, आपली सी लँग्वेज हँडल OS, तुमची ऑपरेटिंग सिस्टीम हँडल करायचं. आता ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे की तुमची मशीन डिपेंडंट आहे. आता मशीन डिपेंडंट म्हणजे काय, की पहिलं कसं असायचं की कधी पण आपल्या, आता समजा भारतात समजा 4 नाहीतर 5 कॉम्प्युटर असतील 1990च्या साली, 80च्या साली, ते पण मोठ्या मोठ्या माणसांकडं. तर 4 ते 5 कॉम्प्युटर घेताना ना, तर विकत घेताना कसं असायचं की ज्यावेळेस आपण लॅपटॉप वगैरे विकत घेणार तर त्याचा माऊस घ्यायला लागायचा, त्याचा PC असेल, मदरबोर्ड, प्रोसेसर्स वगैरे सगळं, आणि त्याच्या आतमध्ये जी ऑपरेटिंग सिस्टीम बिल्ड करतो ना, ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ना, हा क्लास ही बिल्ड करतो ना प्रोसेसर, हा प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीमवरती बिल्ड करायला लागायचा. इथं आता समजा मी काहीतरी एक लॅपटॉप घेतला, मला त्याची ऑपरेटिंग सिस्टीम लिहायची, तर मी तिथं स्वतः वैयक्तिक लिहायचा. आता हेच क्लास जर इथं कॉपी पेस्ट करायचा असेल ना, तर तो चालायचाच नाही. त्यावेळेस तसं चालतच नव्हतं की एकदा कोड लिहायचा आणि प्रत्येक वेळेस यूज करायचा. मग त्यासाठी त्यांनी सी काढली. सी मध्ये काय झालं की एकदाच कोड लिहायचा, BUILD, एकदाच कोड लिहायचा आणि प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीममध्ये रन करायचं. आता ते विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमला सी वापरून त्यांनी विंडोज बनवले. विंडोज काय करतं की आपल्या लॅपटॉपमध्ये प्री इन्स्टॉल्ड असतं, प्रत्येक लॅपटॉपमध्ये सेमच ऑपरेटिंग सिस्टीम असते. विंडोज 11मध्ये हा जो होमचा आयकॉन आहे ना, तो इथंच आहे. हे दाबल्यानंतर असाच मेनू बार येतो. हे जे सगळ्यांनी कॉमन झाले ना, त्यासाठी ते ऑब्जेक्ट्स असतात. थोडक्यात ते प्रत्येकाचे ऑब्जेक्ट बनवले प्रत्येक मशीनवरती. अशा टाईप्समध्ये पण तुम्ही कन्सिडर करू शकता की एक क्लास आहे, क्लास कोणता आहे, कॉमन आहे, की ऑपरेटिंग सिस्टीमचा जो पण काय असेल तो, ज्यावेळेस तुमचं जे चालू होणार आहे प्रोसेसर, तुमचा हा प्रोसेसर चालू होणार आहे त्यावेळेस सगळ्यांना सेमच दिसणार आहे. हा ऑब्जेक्ट सेम असणार आहे, हा ऑब्जेक्ट सेम असणार आहे, हा ऑब्जेक्ट सेम असणार आहे, आणि क्लास येतो कुठेतरी लिहून ठेवलेला असणार आहे. तशा टाईपमध्ये तुमचा प्रोसेसर वर्क करतो.
in release when computer builds code cannot copy and copy and build OS separate every computer, असं ते वाक्य आहे. आता हा जो तुमचा क्लास आहे याला काय म्हणते ती सिमुला 67. ते जे सिमुला 67च्या OOP ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोसेसर आहे ना, त्या सिमुला 67 लँग्वेज पासून असं प्रोसेसर्सचे वगैरे जे क्लास ऑब्जेक्ट आहेत ना ते तसे बनवायला त्यांनी चालू केलं. की OOP कसं आलं, तुमचं जे क्लासचं जे स्ट्रक्चर आहे ते कितपर्यंत कळालं असेल तर ओके. आता तुमचा जो क्लास आहे, क्लास इज ऑल्सो नोन ॲज तुमचा मॉडेल ऑर एंटिटी. आता मॉडेल एंटिटी म्हणजे काय ते पण सांगतो. क्लास रेफर्स टू लॉजिकल एंटिटी. ऑल द डेटा अँड लॉजिक तुमचा जो क्लास आहे यू कॅन ॲक्सेस द लॉजिक and data by using instance. इन्स्टन्स म्हणजे काय तुमचा ऑब्जेक्ट, आपण त्याला इन्स्टन्स पण म्हणू शकतो, इन्स्टन्स ऑफ क्लास. पहिलं कसं असायचं, जो क्लास लिहितो ना प्रत्येक लॅपटॉपला वगैरे कम्प्युटरला, तो त्या कम्प्युटरचा क्लास असणार आहे. आणि आता आपण काय करणार, एकदाच क्लास लिहितो आणि प्रत्येक वेळेस लोड करतो अशा टाईपमध्ये. आता याचं जर डायग्राम तुम्हाला जर दाखवायची झाली की त्याला एंटिटी कधी म्हणायचं, मॉडेल कधी म्हणायचं आणि त्याला एंटिटी कधी म्हणायचं. तुमचा असा काहीतरी क्लास आहे, ज्यावेळेस तुमचा असा प्रोसेसर असेल नाहीतर बिझनेस रिक्वायरमेंट आणि तुमचं असं काहीतरी डेटा लॉजिक असेल. डेटा लॉजिक म्हणजे काय ते पण सांगतो. तुमचा हा क्लास हा तुमचा डेटा लॉजिक. ॲट द एंड तुम्हाला डेटा लॉजिकच करायचं आहे. तर तुमचा क्लास असेल काहीतरी, इथं तुमचं असणार आहे बिझनेस लॉजिक किंवा बिझनेस रिक्वायरमेंट अशा टाईपमध्ये. इथं असणार आहे तुमचा डेटा, ज्यावरती आपल्याला सगळी अख्खी इंडस्ट्री जी वर्क करते ना ते सगळी डेटावरती वर्क करते. आता ज्यावेळेस तुम्ही क्लास थ्रू तुमच्या डायरेक्ट डेटावरती काम करणार, डेटा म्हणजे काय डायरेक्ट API तुम्ही बनवणार आहे स्वतःच्या, त्यावेळेस त्याला मॉडेल म्हणतात. टेक्स्ट मॉडेल. आणि ही अशी प्रोसेस आहे, ज्यावेळेस तुम्हाला क्लास लिहिता त्याचा एखादा ऑब्जेक्ट बनवून एखादं काहीतरी मॉडेल बनवता, मॉडेल बनवून आपण काहीतरी काम करतो त्याला डेटा मॉडेल असं म्हणतात. यालाच आपण ORM पण म्हणू शकतो. ORM कॉल्ड ऑब्जेक्ट रिलेशन मॅपर. ऑब्जेक्ट रिलेशन
मॅपर हे तुमचा असं. आता जर आणि ही वरची प्रोसेस, वरच्या प्रोसेसला काय म्हणतात, एंटिटी. एंटिटी फ्रेमवर्क जसं असतं ना, आपण आपल्याला ह्यांनी सागर सरांनी ज्यावेळेस आपल्याला MVC शिकवलं त्यावेळेस ते बोलत होते ना की एंटिटी फ्रेमवर्क आता बूममध्ये .NETचं एंटिटी फ्रेम म्हणजे काय, EF एन टी टी. एंटिटी फ्रेमवर्क म्हणजे काय असतं की तुम्ही काहीतरी लॉजिक लिखताय, एखादा तुमचा ह्यो प्रोग्राम आहे, वेब ॲप्लिकेशन असेल, तुमचं डेस्कटॉप ॲप्लिकेशन, काहीतरी ॲप्लिकेशन आहे. ज्यावेळेस तुमचं ते ॲप्लिकेशन काहीतरी बिझनेस लॉजिकनुसार तयार झालं. बिझनेस लॉजिक म्हणजे जे पण काय रिक्वायरमेंट असेल, मला काहीतरी रिक्वायरमेंट पाहिजे असेल, त्या लॉजिकनुसार आपलं ॲप्लिकेशन तयार झालं असेल, त्याला एंटिटी बिझनेस रिक्वायरमेंट असं पण म्हणतात. आणि ते बिझनेस रिक्वायरमेंट परत आपल्याला रूपांतर काय पाहिजे, त्याला डेटाबेस पाहिजे असतो. तो डेटाबेस आपण ज्यावेळेस बाइंड करतो त्याला एंटिटी फ्रेमवर्क अशा टाईपमध्ये तुमचा ऑब्जेक्ट चालतो. की तो काहीतरी आपला क्लास असेल म्हणजे तुमचा प्रोग्राम असेल, ते एका बिझनेस रिक्वायरमेंटनुसार आपण तयार केला आणि ते तयार केलेलं लॉजिक आपण डेटामध्ये आपण बाइंड केलं, म्हणजे तुमच्या APIs वगैरे बाइंड केल्या, त्यावेळेस त्याला एंटिटी फ्रेमवर्क अशा टाईपमध्ये म्हणू शकता. आणि हे परत डेटा परत तुमचा प्रोग्राम अशाची सायकल रन होते. आता मी तुम्हाला 3 वाक्य सांगितलेले. 3 म्हणजे काय की क्लास इज अ प्रोग्राम टेम्पलेट, आणि क्लास इज ऑल्सो मॉडेल ऑर एंटिटी, आणि क्लास इज ऑल्सो ब्ल्यूप्रिंट. आता टेम्पलेट कधी म्हणायचं, क्लास इज टेम्पलेट that implement business or data. ज्यावेळेस तुम्ही असं लॉजिक वापरणार आहे ना, त्यावेळेस त्याला टेम्पलेट म्हणतात. टेम्पलेट म्हणजे काय, एखादी टेम्पलेट आहे ते आपण बिझनेस रिक्वायरमेंटनुसार वापरतोय, त्यावेळेस तुम्ही त्याला टेम्पलेट म्हणू शकता. नेक्स्ट काय आहे की तुमचा इफ क्लास मॅपिंग टू बिझनेस रिक्वायरमेंट, then it is called as entity, ENTITY. त्याला एंटिटी पण म्हणू शकतो. नेक्स्ट काय आहे तुमचा इट क्लास इज मॅपिंग टू डेटा रिक्वायरमेंट, डेटाज रिक्वायरमेंट, then it is called तुमचं मॉडेल. त्याला मॉड्युलर कन्सेप्ट म्हणतात की तुमच्या डायरेक्ट डेटावरती बाइंड होतं ना, त्यावेळेस त्याला मॉडेल म्हणतात. ज्यावेळेस तुम्हाला एंटिटी कधी म्हणतात, ज्यावेळेस बिझनेस रिक्वायरमेंट असेल, त्यावेळेस डेटावरती काहीतरी आपण काम करणार आहे, त्यावेळेस त्याला एंटिटी म्हणतात. सो इट हॅव द behavior of blueprint which is a prototype. आता ब्ल्यूप्रिंट म्हणजे काय, अशी एखादी वुडनची फ्रेम आहे, त्यात असं काहीतरी आपण 2 क्लास लिहिलेत, राईट. आता ह्यांचं ज्यावेळेस मी
असं काहीतरी ऑब्जेक्ट बनवणार आहे. 2 3 4. तर याचा जो समजा कलर असेल तो काहीतरी ह्याचाही असेल, याचा कलर कोणता तरी वेगळा असेल, याचा असेल सपोज रेड. तर हा तुमचा क्लास आहे. ज्यावेळेस तुम्ही असं वापरणार आहे ना की वेगवेगळं, ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट बनवून त्यात काहीतरी चेंजेस करणार आहे, त्यावेळेस ते काय म्हणणार आहेत, क्लास इज अ ब्ल्यू प्रिंट. आपल्या बिहेवियरनुसार आपण त्याला मॉडिफाय करतो. OBJ1 हा तुमचा OBJ2 असेल काहीतरी, हा तुमचा OBJ4 आणि तुमचा OBJ4. त्या केसमध्ये आहे ना तुमचा क्लास इज अ ब्ल्यू प्रिंट. असं मल्टिपल आहे. पण जे ॲक्च्युअल रिअल क्लास काय आहे की तुमचा क्लास इज अ फक्त टेम्पलेट आहे. टेम्पलेट आपण फक्त वापरतोय, जसं आपण त्याला मॉडिफाय वगैरे करतोय ना त्यावेळेस त्याला ब्ल्यू प्रिंट बनायचं आहे. एवढं एवढं 2 कन्सेप्ट जर लक्षात राहिल्या ना तरी बस आहे. नेक्स्ट त्यात कोणती कन्सेप्ट आहे की ब्ल्यू प्रिंट इज blueprint is a source from where various instances are created. इन्स्टन्स किती क्रिएट करू शकतो? मॅक्झिमम आपण 1000 इन्स्टन्स क्रिएट करू शकतो जावास्क्रिप्टमध्ये. मॅक्झिमम आपण 1000 इन्स्टन्स क्रिएट करू शकतो. तर याची समरी काय आपल्याला कळाली? समरी की क्लास इज अ टेम्पलेट. तुम्ही हे जे आहे ना तुमच्या ह्यानं वाचू शकता गुगलवरती वगैरे जाऊन, कोणतं क्लास इज अ टेम्पलेट वगैरे. आणि दुसरं कोणतं वाचायचं हा एक पॉईंट झाल्यानंतर क्लास इज ऑल्सो नोन ॲज मॉडेल ऑर एंटिटी. हे नक्की काय विषय आहेत? कारण की जोपर्यंत तुम्ही तेवढं तुमच्या हाताखालनं कोड नसतील जास्त जात नाहीत ना त्यावेळेस तुम्हाला मॉडेल म्हणजे काय असतं, एंटिटी म्हणजे काय असतं ते पण कळणार नाही. त्यामुळे तुम्ही गुगलवरनं वाचा आणि त्याचं कोड बघा, टाईप केलं तरी चालतील कोणत्या पण लँग्वेजमधून. हे सगळ्याला कॉमनच आहे. आता मॅप्स टू बिझनेस, बिझनेस लॉजिक आपण वापरतो त्याला काय म्हणतात? एंटिटी. मॅप्स टू डायरेक्ट डेटावरती जर बाइंड केला तर त्याला काय म्हणतात? मॉडेल स्ट्रक्चर वगैरे, MVC पॅटर्न वगैरे. आणि मॅप्स टू नाहीतर प्रोटोटाईप, डायरेक्ट प्रोटोटाईप तुमचा असेल त्याला ब्ल्यू प्रिंट आपण चेंज करू शकतो, त्याला ब्ल्यू प्रिंट. अशा 3 प्रकारच्या कन्सेप्ट्स आहेत. सो इथपर्यंत कळालं असेल तर 2 टाईप करा. आता आपला ॲक्च्युअल थेअरी पार्ट संपला ऑब्जेक्ट ओरिएंटेडचा. जावास्क्रिप्टचा पार्ट चालू. ज्यावेळेस तुम्ही जावास्क्रिप्टचा क्लास वापरणार आहे, कॉन्फिगरिंग क्लास, तर काय करणार आहे तुम्ही? यू कॅन कॉन्फिगर. कशा प्रकारे आपण वापरू शकतो? कॉन्फिगर म्हणजे वापरणे वगैरे. यू कॅन कॉन्फिगर अ क्लास इन जावास्क्रिप्ट by using 2 techniques. तर 2 टेक्निक्स कोणत्या आहेत त्या? एक आहे तुमचा क्लास डिक्लेरेशन, आणि नेक्स्ट काय तुमचा क्लास एक्सप्रेशन. क्लास डिक्लेरेशन आणि क्लास एक्सप्रेशन
क्लास डिक्लेरेशन म्हणजे काय? सिंटॅक्स की तुमचा क्लास कीवर्ड, तुमचा क्लास नेम आणि तुमचा जो पण काय कोड असेल तो इथं येणार. आणि इथं तुमचे मेंबर्स असतील, काय पण डेटा मेंबर्स ऑर मेंबर फंक्शन्स, असा तुमचा सिंटॅक्टिकल क्लास डिक्लेरेशन ही पद्धत आहे. आता तुमचं नेक्स्ट एक तुमचं क्लास एक्सप्रेशन म्हणजे काय असतं? क्लास एक्सप्रेशन सिंटॅक्स तुमचा हा क्लास कीवर्ड, क्लास नाही, ज्यावेळेस आपण आता कॉन्स्ट किंवा लेट आणि व्हेरिएबल डिक्लेअर करायच्या 3 पद्धती असतात. ॲनोनिमस फंक्शनचे कन्सेप्ट सांगितलेले ना मी, की ॲनोनिमस फंक्शन काय त्याला नाव नाही वगैरे, पण आपण फंक्शन कीवर्ड देऊन विदाउट नाहीतर ॲरो फंक्शननं फंक्शन डिफाईन करायचं आणि त्याला आपण एका व्हेरिएबलमध्ये असाइन करायचं, त्याला आपण क्लास एक्सप्रेशन वगैरे असं म्हणू शकतो. की तुमचा कॉन्स्ट कीवर्ड, तुमच्या क्लासचं नाव काय देऊ? सपोज नेम दिलं मी, क्लासचं नाव, क्लासचं म्हणजे व्हेरिएबलचं नाव. कॉन्स्टंट नेम काय? तुमचं व्हेरिएबल नेम आहे कॉन्स्टंट, त्याला मी असाइन केलं क्लास. आणि इथं जे पण काय असेल ते मेंबर्स. यावेळेस तुम्ही त्याला क्लास एक्सप्रेशन असं म्हणू शकता. जसं फंक्शन वापर तसंच क्लासमध्ये पण आहे. पण क्लास मेंबर्स म्हणजे काय नक्की? क्लास मेंबर्स म्हणजे काय? तर तुमच्या त्यात जावास्क्रिप्ट कॅन हॅव ओनली तुमचा ए बी सी डी. ए मध्ये काय येणार? तुमच्या प्रॉपर्टी. नेक्स्ट आहे तुमचा ॲक्सेसर्स. सी मध्ये काय येणार आहे? तुमच्या मेथड्स आणि कन्स्ट्रक्टर. ॲज अ तुमचे क्लास मेंबर. या तुमच्या ज्या 4 प्रॉपर्टी आहेत ना, त्याच तुमच्या क्लास मेंबर्स म्हणून डिक्लेअर केल्या जातात. प्रॉपर्टी, ॲक्सेसर, मेथड आणि तुमचा कन्स्ट्रक्टर. आता त्याच्यावरती क्वेश्चन्स काय काय असू शकतात? फॅक्ट, कॅन वी डिफाईन व्हेरिएबल ॲज अ क्लास मेंबर? तर आन्सर. तुमचं किती मिनटं मीटिंग राहिले? 4 मिनटं, भरपूर वेळ आहे. तर मला इथं सपोज 001.html डायरेक्ट बरं बघू. तुमचा इथंही केलं h1 टॅगमध्ये क्लासेस इन जावास्क्रिप्ट. तुमचा स्क्रिप्ट टॅगमध्ये क्लास, तुमचा क्लास नेम काहीतरी असेल, नेम नावाचा क्लास नेम, राईट. आता इथं मी काय करतो? लेट x इज इक्वल टू 10. तर त्यानं काय बघा दिला? एरर इथं फेकला की अनएक्सपेक्टेड टोकन अ कन्स्ट्रक्टर मेथड ॲक्सेसर ऑर प्रॉपर्टी
इथं बघा त्यानं काय लिहिलंय, ज्यावेळेस आपण प्री कंपायलर वगैरे असेल, एक्सटेन्शन वगैरे, त्यानं डायरेक्ट एरर फेकला की तुमचा जो कन्स्ट्रक्टर असेल, मेथड्स असतील, ॲक्सेसर और प्रॉपर्टी, या चारच तुम्हाला गोष्टी व्हेरिएबल डिक्लेरेशनला परवानगी देतात. हा तुमचा मेंबर आहे, मेंबर ह्या आहेत तुमचे चार मेंबर्स आहेत. आता मला हे जर अलाव करायचं असेल तर मी काय करणार, आता अजून एक आहे की आता आपण फंक्शन पण डिक्लेअर का म्हणून करू शकत नाही. तर इथं बघायला आहे त्या चारच गोष्टी आपल्याला अलाव करतात. आता हे तर फंक्शन आहे, आपण क्लासच्याच फंक्शन तर लिहिलंय. तर याचं सोल्युशन काय आहे की ज्यावेळेस आहे ना आपण क्लासमध्ये वापरणार आहे, क्लासच्या आतमध्ये, हे सिंटॅक्स लक्षात ठेवा की when we use inside of class व्हेरिएबल, हे माझ्या नोट्स आहेत, क्लास व्हेरिएबल, क्लास व्हेरिएबल्स दे ॲज नो प्रॉपर्टी. नेक्स्ट आहे की when we use function in class they also know as तुमचं मेथड. यात तुम्ही दोन गोष्टी लक्षात ठेवा, व्हेरिएबलच्या बाबतीत आणि फंक्शनच्या बाबतीत. ॲक्सेसर्स म्हणजे काय आणि तुमचं कन्स्ट्रक्टर म्हणजे काय ते पण एक्सप्लेन करणार आहे. की आता इथं मला व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे, तर मी काय करणार, नेम इज इक्वल टू 10. तर या नेमवरती हवरवरती केल्यावर काय आलं, तुमची प्रॉपर्टी आली नेम नंबर. त्याला नंबर टाईपचा डेटा टाईप आहे, पण हे ॲज काय आहे, ते व्हेरिएबलच आहे. फक्त ज्यावेळेस आपण क्लासमध्ये यूज करणार आहे त्यावेळेस फक्त ते व्हेरिएबल म्हणून घेणार आहे. आता तुमचं फंक्शन कसं यूज करणार तुम्ही, नेम फंक्शन झालं. हे झाले तुमचे काय मेथडला काय आले तुम्ही बघा, फंक्शनचं ब्रेसेस आलेत, वाईड रिटर्न आपण काय करत नाही त्या टाईपमध्ये, ते ॲज अ मेथड म्हणून घेणार आहे. या दोन गोष्टी कळल्या असतील तर वन टाईप करा कंट्रोल्स. आता व्हेरिएबल डिक्लेअर कसं करायचं, इथं बघा मी काय सांगितलेलं की येस कॅन वी डिफाईन व्हेरिएबल इन क्लास, येस बट नॉट अ क्लास मेंबर, इट कॅन मेंबर ऑफ एनी मेथड. आता ही नेम जी मेथड आहे त्याच्या आतमध्ये मला डिक्लेअर करायचं आहे, तर मी काय करणार, लेट नेम इज इक्वल टू 10. झालं, त्याने एरर पण दिला नाही. आणि इथंच मी काय करतो, कन्फर्मेशन बॉक्स टाकतो आणि त्याला 10 बनवतो. आता क्लासचा सिंटॅक्स तुमचा इज इक्वल टू न्यू, बघूया, नेम obj इज इक्वल टू न्यू नेम. तर त्याचा सिंटॅक्स विसरलोय मी पण, वेट, कारण की मी ऑब्जेक्ट भरपूर दिवस वापरलेला नाही. पण न्यू कीवर्डने की ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू नेम, आणि तुमचे फंक्शन ब्रेसेस दिले तरी चालतात और नाही दिले तरी चालतात. आता मला काय करायचं, हा ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्याच कन्स्ट्रक्टरला कॉल केला obj डॉट नेम, सेव्ह केलं, त्यानंतर गो लाईव्ह केलं.
इथं नेम नाही, नेम व्हेअर, तुमचं नेम व्हेअर, कन्फर्मेशन बॉक्स बरोबर तर आहे. ओके, झालं का तुमचा? ज्यावेळेस आपण एक क्लास बनवला त्याच्यात आपण व्हेरिएबल डिक्लेअर नाही केलं, पण एक मेथड डिक्लेअर केली आणि त्याच्या आतमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करून ते आपण प्रिंट केलं आणि त्याचा खाली ऑब्जेक्ट बनवला आणि त्यात आपण ऑब्जेक्टमधून फंक्शन कॉल केलं. रिफ्रेश केल्यानंतर काय आलं? तुमचं कन्फर्मेशन बॉक्स. अशी जी पद्धत आहे डिक्लेरेशन करायची. आपण अजून याचे मल्टिपल एक्झाम्पल्स घेणार आहे आज. बघूया, वी विल ट्राय की कसं होतंय. आता फेक परत एक क्वेश्चन आहे, म्हणजे हे इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारतात. व्हाय अ व्हेरिएबल इज नॉट अलाउड ॲज क्लास मेंबर. क्वेश्चन मार्क. तर आन्सर व्हेरिएबल आर immutable types and class members can't be immutable as class is template. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, मला याचं पण आन्सर पाहिजे तुमच्याकडून की इम्म्युटेबल आणि म्युटेबल मध्ये फरक काय. फॅक्ट फक्त मी शिकवलेलं आहे ते तुम्हाला फक्त रिलेट करून मला आन्सर सांगायचा आहे की इम्म्युटेबल आणि म्युटेबल मध्ये फरक काय असतं. तुमच्या भाषेत सांगा, शब्दातच अर्थ आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय की कॅन वी डिफाईन as can we define a function as a class member. तर त्याचं पण आन्सर काय असणार आहे? नो, इट इज इम्म्युटेबल. तर रेकॉर्डिंग स्टॉप झाले ना. ॲड फ्लोटिंग मीडिंग कंट्रोल्स की यात आपण फंक्शन कीवर्डनुसार वापरू शकत नाही, जसं की लेट नेम इज इक्वल टू, इथं तुमचं काहीतरी ॲनोनिमस जरी फंक्शन तुम्ही असाइन करायला गेला तरी ते एरर देतं की चेंज तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे ते हा इम्म्युटेबल आणि म्युटेबलचा फरक विचारतात. त्यास तुम्ही डायरेक्ट एक्झाम्पल असं सांगू शकता. तर हाऊ क्लास स्टोअर डेटा, तर त्याचा आन्सर आहे की प्रॉपर्टी. प्रॉपर्टी in a class in a class is stored in property. सगळी जी तुमची मेमरी आहे ते प्रॉपर्टीज मध्ये स्टोअर होतात. नेक्स्ट आहे की प्रॉपर्टी इज अ मेमरी रेफरन्स.
नेम. मेमरी रेफरन्स नेम म्हणजे काय, की फक्त हा जो तुम्ही डिक्लेअर करणार आहे ना काय पण ही प्रॉपर्टी वगैरे, तो फक्त रेफरन्स आहे. ॲट द एंड तो काय आहे की एक व्हेरिएबलच होणार आहे. इक्मा स्क्रिप्ट आणि ही जी क्लास कन्सेप्ट आहे ना, हे सगळं 2015 साली नंतर आले. हे पण सांगतो की इक्मा स्क्रिप्टमध्ये हे तुमचं क्लास डेफिनेशन्स वगैरे अप्लाय झालेत. त्यामुळं ते अँग्युलर JS आणि अँग्युलरमध्ये जो डिफरन्स होता ना, तो त्यामुळं पडला आहे की क्लास कन्सेप्ट सगळी अँग्युलरमध्ये वापरली आपण. की जावा स्क्रिप्ट प्रॉपर्टी हॅव. नेक्स्ट पॉईंट काय की तुमचा जावा स्क्रिप्ट प्रॉपर्टी हॅव जस्ट रेफरन्स नेम इनिशियलाइज्ड विथ नेम. आता जावास्क्रिप्ट याचा अर्थ काय की मी इथं डायरेक्ट तुमचं नेममधून आहे ना वापरू शकत नाही. डायरेक्ट मला जर फंक्शन वापरायचं असेल तर मी समजा इथं वाटलं डायरेक्ट मला नेम डॉट तुमचं काय आहे नेम वापरावं, तर तो डायरेक्ट एरर देतं. अशा टाईपमध्ये तुम्ही करू शकत नाही. पण बघूया, असं जावा इक्मा स्क्रिप्ट 6मध्ये तर ही कन्सेप्ट आहे. ते एरर दिलं म्हणजे त्यांनी इम्प्लिमेंट पण नाही केलं आहे. तीच कन्सेप्ट कॅरी ऑन केली की क्लास नेम आणि तुमच्या ज्यावेळेस डायरेक्ट फंक्शनमध्ये कॉल करायचा असेल तर तुम्हाला ऑब्जेक्टच बनवायला लागतो. ऑब्जेक्ट कसा बनवणार तुम्ही, तुमच्या न्यू कीवर्डनं. न्यू कीवर्ड काय आहे तुमचा डायनॅमिक मेमरी अलोकेशन. डायनॅमिक मेमरी अलोकेशन काय करतं, फक्त एक रेफरन्स देतं. आता ह्या तुमचा जो क्लास आहे त्याचा एक रेफरन्स मी यात स्टोअर केला. हा जो तुमचा क्लास आहे याचा जो रेफरन्स असेल काहीतरी 0034 काहीतरी असेल, हा तुमचा क्लास आहे. या न्यू कीवर्डनं इतर डिक्लेअर झाला आणि याचा रेफरन्स मी या OBJमध्ये असाइन केला. आता या रेफरन्सनुसार मी सगळे जे पण फंक्शन्स आहेत ते कॉल करणार आहे. अशा टाईपमध्ये तुमचं वर्किंग होतं. की न्यू कीवर्ड का इम्पॉर्टंट आहे. आणि तुमची जी मेमरी आहे मेमरी प्रॉपर्टी म्हणजे व्हेरिएबल. लक्षात ठेवा, आत्तापासून आपण क्लासमध्ये वापरणार त्याला प्रॉपर्टीज म्हणायचं आहे आणि क्लासमध्ये जे फंक्शन वापरणार त्याला आपण मेथडच म्हणायचं आहे. हे लिहूनच ठेवा. माझ्या तर पाठ आहे ते अतुल सरांच्यामुळे त्याने पाठ करून घेतलंय. कॅन स्टोअर एनी टाईप ऑफ डेटा. आता एनी टाईप ऑफ डेटा म्हणजे काय की जसं आपलं जावास्क्रिप्ट पहिलं जसं रन करत होतं यात पण असं काय वेगळं त्यांनी तीर मारलं नाही. तर इथं जो टाईपचा डेटा आपण स्टोअर करेल त्या टाईपचा तो होऊन जातो. इथं नंबर दिला आहे, इथं मला वाटलं स्ट्रिंग करायचे आहे. तर स्ट्रिंग केल्यानंतर तर ते काय म्हणते स्ट्रिंग घेतली. इथं मला वाटलं की ट्रू, तर याने काय घेतलं बुलियन व्हॅल्यू घेतली. N10 वगैरे काहीतरी असं असतं. नाही, E10 नाही, ते बिग डेटा म्हणून काहीतरी येतं. त्याला E का N नुसार असं नंबर दिला ना तर त्याचा डेटा टाईप बिग म्हणून येतो. इथं नंबर येतो ना स्ट्रिंग वगैरे, तिथं बिग डेटा असं काहीतरी नाव येतं. ते कॅल्क्युलेटर्समध्ये ज्यावेळेस मल्टिपल्स असेल ना त्यावेळेस लागतं. मोठा डेटा असेल त्यावेळेस तो डेटा टाईप आपल्याला लागतो. जावास्क्रिप्टमध्ये असं काय नाही, जो डेटा देईल त्या टाईपचा डेटा टाईप होऊन जातो. आता नेक्स्ट तुमचा डेटा टाईप काय काय येतं, तुमचा प्रिमिटिव्ह डेटा टाईप आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप. एनी टाईप ऑफ डेटा
मला याचा पण एक ॲन्सर पाहिजे. टाईप करून ठेवा तुम्ही तोपर्यंत की तुमचे प्रिमिटिव्ह डेटा टाईप कोणते आहेत आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप कोणते आहेत. ॲन्सरमध्ये प्रिमिटिव्ह डेटा टाईप. नेक्स्ट तुमचं असणार आहे बीमध्ये नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप जावास्क्रिप्टचे. त्याचं मला ॲन्सर पाहिजे. तर आता डेटा टाईप्स म्हणजे काय, सिम्पल डेफिनेशन आहे. तर ज्यांनी लेट व्हेअर आणि कॉन्स्ट टाकले ते सांगतो. लेट व्हेअर कॉन्स्ट हे काय रे, तुमचं डेटा डिक्लेअर करण्याचं कीवर्ड्स आहेत. जसं तुमचा इंट हा कीवर्ड आहे ना, तो डेटा डिफाईन करण्याचा कीवर्ड आहे. तो आपला डेटा टाईप येत नाही. डेटा टाईप म्हणजे काय, इंट म्हणजे काय, इंटीजर हा तुमचा झाला डेटा टाईप. नेक्स्ट काय तुमचा बुलियन हा तुमचा झाला डेटा टाईप. त्यात दोन प्रकार येतात डेटा टाईपमध्ये की प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे काय असतं की सिंपल भाषेमध्ये सांगतो की एकच व्हॅल्यू, एकाच प्रकारची व्हॅल्यू म्हणजे प्रिमिटिव्ह. आणि नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे काय की मल्टिपल्स व्हॅल्यू, हे त्याचे फंक्शन्स आहेत प्रिमिटिव्ह डेटा टाईप आणि नॉन प्रिमिटिव्हमध्ये. आता जावास्क्रिप्टमध्ये कसं येतं, प्रिमिटिव्ह मध्ये तुमचा बुलियन असेल, तुमचा नंबर डेटा टाईप असतो. इकडे जावास्क्रिप्टमध्ये इंटिजर आणि फ्लोट वगैरे नसतं, त्याला नंबरच घेतं. पण आपण पार्सिंग वगैरे त्याचं फ्लोटचं कन्व्हर्जन इंटिजरचं कन्व्हर्जन फ्लोटमध्ये करू शकतो. नेक्स्ट काय तुमचा स्ट्रिंग, राईट, तुमचा बिग डेटा असं काहीतरी आहे. ते तुमचे प्रिमिटिव्ह असे अजून 2-3 प्रकार आहेत. तर नॉन प्रिमिटिव्हमध्ये कोणते येतं, जसं मी सांगितलं, कोणतं वाक्य सांगितलं की नॉन प्रिमिटिव्हमध्ये तुमचे कलेक्शन म्हणजे काय, मल्टिपल स्टोअर्स करणारे डेटा. मल्टिपल स्टोअर्स कोण कोण करतं, दोनच आहेत तुमचा. एक आहे म्हणजे तो ॲरे आणि नेक्स्ट कोणता आहे तुमचा ऑब्जेक्ट. हे झाले तुमचे नॉन प्रिमिटिव्ह जावास्क्रिप्टमधले, राईट. आता याच्यावरती क्वेश्चन्स काय होतं आपला, हाऊ क्लास स्टोअर प्रॉपर्टी इन क्लास प्रॉपर्टी स्टोअर्स इन प्रॉपर्टी. प्रॉपर्टी इज अ मेमरी रेफरन्स नेम. जावास्क्रिप्ट प्रॉपर्टी हॅव जस्ट अ रेफरन्स नेम इनिशियलाइज्ड विथ नेम. हे तुम्हाला मी सांगितलेलं. आणि नेक्स्ट काय सांगितलेलं, अ प्रॉपर्टी ऑफ क्लास कॅन स्टोअर एनी टाईप ऑफ डेटा. एनी म्हणजे हे दोन प्रकारचे डेटा टाईप तो स्टोअर करू शकतो. दोन म्हणजे कोणते, तुमचे बुलियन व्हॅल्यू असेल, नंबर, स्ट्रिंग, बिग डेटा वगैरे, अँड ॲरे अँड ऑब्जेक्ट. आता ते कसं, डेटा डॉट HTML तुमचा कोड इथं H1 बेसिकमध्ये राडा BMR सरांचा कीवर्ड आहे. सो आता मला काय पाहिजे की एक क्लास प्रोडक्टचा, त्यात मल्टिपल डेटा असणार, त्यामुळे मी प्रोडक्ट घेतोय. प्रोडक्टमध्ये काय असणार आहे तुमचा प्रोडक्ट ID, त्याला मी असाइन केलं 1. नेक्स्ट काय की तुमचा नेम, प्रोडक्ट आपला असणार आहे सॅमसंग TV, तर मी असाइन केले स्ट्रिंग. नेक्स्ट काय असणार आहे स्टॉक आपल्याकडे आहे का नाही, STOCK, त्याला आपण बुलियन व्हॅल्यू करू ट्रू, आहे आपल्याकडे स्टॉक वगैरे. आता नेक्स्ट काय की तुमचा कोणत्या सिटीमध्ये ते ब्रँचेस असणार आहेत, सिटीज, तर डबल कोटमध्ये तुमचा आता हो ॲरे घेतला आहे आपण. हे झाले तुमचे प्रिमिटिव्ह डेटा टाईप. आता नॉन प्रिमिटिव्ह, दिल्ली. नेक्स्ट आहे तुमचा HYD म्हणजे हैदराबाद. नेक्स्ट आहे तुमचा पुणे, असं काहीतरी घेतलं. आता रेटिंग, रेटिंगमध्ये मला ऑब्जेक्ट पाहिजे. ऑब्जेक्ट का म्हण की रेट त्याची की असणार आहे आणि 4.5 त्याची व्हॅल्यू असणार आहे. नेक्स्ट असणार आहे किती जणांनी रेटिंग केलं आहे, त्याची की आणि त्याची व्हॅल्यू असणार आहे समजा
3567 लोकांनी रेटिंग दिलं आहे. हा झाला तुमचा ऑब्जेक्ट. आता मला याचा ऑब्जेक्ट बनवायचा आहे. तर लेट obj इज इक्वल टू न्यू आणि तुमच्या प्रोडक्टचं नाव. सेव्ह केलं. इथपर्यंत पॅरलल आहे का? की जसं हा डिक्लेरेशनचा पद्धत आहे, जसं आपण नॉर्मल लँग्वेजेसमध्ये डिक्लेरेशन करून आपल्याला वापरायचं असणार डॉट ऑपरेटरनं, तर तसंच सेम असणार आहे. तर डॉट ऑपरेटरनं आपण वापरणार, पण आपल्याला ते काय करायचं आहे, डायरेक्ट त्या पेजवरती ॲप्लाय करायचं आहे. डॉक्युमेंट डॉट राईट आणि ब्रेसेस यात काहीतरी लिहायचं आहे. टिल्डा तुमचा. तर टिल्डामध्ये काय काय येणार की तुमचा आय डी, राईट. आय डीमध्ये आता मल्टिपल व्हॅल्यू जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगितलेलं की टिल्डा वापरायचा आणि तुमचा डॉलर चिन्ह आणि कर्ली ब्रेसेस. आता यात काय काय असणार आहे तुमचा, आपण ऑब्जेक्ट डॉट तुमचा प्रोडक्ट आय डी. नेक्स्ट काय असणार आहे तुमचा BR टॅग, BR. आता हेच मला लाईन Ctrl+C Ctrl+V ऑब्जेक्ट नेम स्टॉक सिटीज आणि तुमचा काय असेल ते ऑब्जेक्ट प्रोडक्ट आय डी. इथं आय डी म्हणण्यापेक्षा प्रोडक्ट आय डी इज इक्वल टू प्रोडक्ट आय डी. इथं काय येणार आहे तुमचा नेम, Ctrl+C Ctrl+V प्रोडक्ट नेम, तुमचा प्रोडक्ट स्टॉक. आता इथं ऑब्जेक्टच्या जागी काय येणार आहे नेम, इथं स्टॉक. तर इथे काय येणार आहे तुमचा प्रोडक्ट सिटीज. तर प्रोडक्ट आय डीच्या जागी सिटीज, इथं प्रोडक्ट सिटीज झाल्यानंतर काय रेटिंग. आता इथं प्रोडक्ट सिटीज झाल्यानंतर आपलं काय आहे रेट. तर रेटला कसं आपण ॲक्सेस करायचं, तर रेटिंग डॉट रेट बरोबर आहे. आता हा BR टॅग इथं नाही येणार, इथे येणार आहे काउंट इज इक्वल टू तुमचा डॉलर. आता इथं तुमचा ऑब्जेक्ट डॉट रेटिंग डॉट काउंट असं आपण काहीतरी केलं. गोलाय केल्यानंतर तुमचा आहे असा ऑब्जेक्ट नेम आपण प्रिंट केला आहे. तर बघा प्रोडक्ट आय डी तुमचा काय आहे 1, प्रोडक्ट नेम तुमचा सॅमसंग TV, प्रोडक्ट स्टॉक ट्रू, प्रोडक्ट सिटीज दिल्ली, हैदराबाद आणि पुणे, असं काहीतरी येत आहे. आता याला मी जर एक फंक्शन आहे कोणतं ती सिटीज डॉट टू स्ट्रिंग म्हणून ओके बरं नाही जाऊ द्या. डॉट मॅप सिंगल कोटमध्ये स्पेस, फक्त स्पेस देतो, नाहीतर मायनस देऊ आणि स्पेस नाही घेत ते, जाऊ द्या बघू आपण नेक्स्ट. ते कामं घेत नाही. सिटीज बरोबर आहे अरेवरती आपल्याला. आपण असं काहीतरी डायरेक्ट राईट केलं. डायरेक्ट राईट काय म्हणून केलं, राईट मेथड काय करते, हा तुमचा डॉक्युमेंट
त्याच्यावरती आपण डायरेक्ट राईट केलं. राईटमध्ये आपण काय केलं, टिल्डा वापरला. टिल्डा का म्हणून वापरला, मल्टिपल आपल्याला व्हॅल्यूज ज्यावेळेस आपल्याला लागतील, मल्टिपल व्हॅल्यू म्हणजे ज्यावेळेस जावास्क्रिप्टमधील मल्टिपल व्हॅल्यूज तुमचा ऑब्जेक्ट ॲक्सेस करायचा असेल किंवा ॲरे ॲक्सेस करायचा असेल, त्यावेळेस तुमचा हा जो डॉट ऑपरेटर आहे ना, तो 3 वेळा येणार आहे. त्यावेळेस तुमचा हा फक्त एकच डॉट घेतं. त्या कंडिशनमध्ये आपण डॉलर आणि याला मी मागं सांगितलेलं काय म्हणतात, आता माझ्या पण लक्षात नाही. सो तुमचं बेसिक क्लास लिहून त्याला ॲप्लाय कसं करायचं ते आपलं झालेलं आहे, ॲक्सेस कसं करायचं. आता आपण थोडं बघू ॲक्सेसर्स म्हणजे काय असतात. इथपर्यंत कळालं असेल थिअरी आपली राहिलेली, की तुमचं ऑब्जेक्ट वगैरे झालं सगळं, की युजिंग प्रॉपर्टी हे तुमचे पॉईंट्स, की लास्ट पॉईंट आहे, यू कॅन हॅव फाईन कंट्रोल ओव्हर प्रॉपर्टी and change according to state and situation by using accessors. accessors म्हणजे काय आहे आपण उद्या बघणार आहे. आज 11 वाजलेत, उद्याचा टॉपिक टाकून ठेवतो. ॲक्सेसर म्हणजे तुमच्या गेट आणि सेट या मेथड्स येतात. आता गेट आणि सेट काय आहे की एवढं लक्षात ठेवा आजच्यापुरतं, की गेट हा कीवर्ड आहे आणि हा कीवर्ड कुठं वापरतात तुमच्या क्लासमध्ये. गेट, नेक्स्ट आहे तुमचा सेट. ओके, एक्सपेक्टेड ज्यावेळेस आपण वापरणार आहे गेटला नाही सेटला आपल्याला असं वापरायला लागतं सिंटॅक्स, गेटला पण असंच वापरायला लागतं. तुमच्या गेट आणि सेट काय त्या मेथड्स आहेत, आपण क्लासमध्ये वापरतो, त्यामुळे तुमच्या गेट आणि सेट मेथड्स आहेत की ज्यावेळेस आपल्याला ही जी आपण प्रॉपर्टी डिक्लेअर केल्या ना, त्या प्रॉपर्टीमध्ये आपण डायनॅमिकली व्हॅल्यू एंटर करणार आहे काहीतरी. ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे ना, त्यावेळेस आपण कन्स्ट्रक्टर वापरून म्हणा नाहीतर काहीतरी असेल XYZ, त्यावेळेस आपल्याला गेट आणि सेट मेथड्स वापरतात. जसं तुमचं रेस्ट आणि स्प्रेड यामधला जो डिफरन्स कळत नाही ना, तोपर्यंत तसंच गेट आणि सेटचं पण जरा किचकडं लक्षात राहायला, की कधी काय वापरतात आणि त्याचा सिंटॅक्स पण थोडा वेगळा आहे. सो